सुस्वागत आहे मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे तिला खूप ताप आणि आलेला असतो, त्यामुळे ती झोपलेली असते. सत्या पण आता तिच्याजवळ झोपतो. सकाळी उठतात ते दोघंजण, ते झोपलेले असतात. तर मम्मी साहेबांनी त्या उठून आता त्या म्हणतात की आता आपण कालीला भात करून घातला ना, आज आपण जायचं आणि हिला स्वयंपाक करायला लावायचं. चला चल ग सपने. सपना त्या मंजूच्या रूममध्ये येतात. बघतात तर सत्या आणि मंजू एकत्र झोपलेली असतात. हे बघून मम्मी साहेबांना खूप राग येतो. मम्मी साहेब म्हणतात, "ए नेबुलट, उठती का नाही का तू? चल उठ लवकर, आम्हाला स्वयंपाक वगैरे करून दे ना," असं म्हणतात. आणि आता मंजूला उठवतात, म्हणतात, "सत्या काय आहे?" आणि सत्यान ते उठतात आणि आता गडबडून लगेच मंजू आवरायला घेते. सत्या पण आता आवरायला लागतो. मम्मी साहेब खाली येतात, ते बसलेले असतात. तर आता सत्या म्हणतो, "वाघमारे तुम्ही आराम करा." तर मंजू म्हणते, "नाही सत्या, आज काही नाही, बरं वाटतं, त्यामुळे तू काही काळजी करू नको, बरी आहे मी." तर आता असं मंजू खाली येते आणि आता मम्मी साहेबांना बसलेले असतात. मम्मी साहेब म्हणतात, "जा नाही ब्रट, लवकर आमच्यासाठी जेवण बनव, मला काहीतरी खायचं आहे, भूक लागली आहे." तर सत्या म्हणतो की वाघमारे नका ना, तुम्ही वाघमारेंना काम का सांगताय? हो, वाघमारे आजारी आहेत." तर आता मम्मी साहेब म्हणतात, "अरे सत्या, आम्ही काल नाही बनवलं का मग?" तर आता मंजू म्हणते, "यार सत्या, मला कामावर जायचं." सत्या म्हणतो, "वाघमारे एक बोलू का? तुम्ही कामावर जाऊस ना, तुम्ही घरीच थांबा, आपण दोघे मिळून ते स्वयंपाक आणि ते केलं परवडेल मला. आपण दोघे चला स्वयंपाक बनवूया, दोघे एकत्र येऊन मस्त स्वयंपाक वगैरे बनवूयात, मम्मीला पण खूप आनंद होईल आपण दोघांनी एकत्र काम केल्यावरती." तर आता लगेच सपना म्हणते, "हो हो, खरंच मम्मी साहेबांना पण खूप आनंद होईल तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं तर," असं म्हणतात. आणि आता मंजू आणि सत्या स्वयंपाक बनवायला लागतात. मंजू म्हणते, "अरे सत्या, पण मग मला ड्युटीवर जावंच लागेल." तर सत्य म्हणतो, "नाही वाघमारे, तुमची तब्येत बरोबर नाही आहे, त्यामुळे तुम्ही नका जाऊ ड्युटीवर," असं म्हणतो. आता इकडं ज्या नवीन मॅडम असतात आलेल्या, पाटील मॅडम, तर आता पूर्वा पाटील, त्या आता मंजू त्यांच्या घरी येतात. डायरेक्ट घरी आल्यावरती आता त्यांच्या हातात बिस्किटचे पुडे आणि त्यांचा बॉक्स घेऊन येते. आणि आता त्या डायरेक्ट घरात येतात. आणि आता सत्य आणि मंजून ते हे सगळं बघतात. आणि आता मम्मी साहेब म्हणतात की, "मॅडम तुम्ही?" तर ते म्हणतात की, "हो." "कुठे आहे मंजिरी? मंजिरी वाघमारे कुठं आहे? त्यांना बोलवा आमच्याकडे, चला लवकर बोलवा त्यांना इकडे." तर आता त्या म्हणतात, "आहे ना मंजिरी, आमची सूनबाई ना, अहो तुम्हाला माहीत नाही आमची सूनबाई किती भारी आहे, किती चांगली आहे," असं म्हणतात. आणि आता मंजूला बोलावून घेतात. मंजू येते आणि आता सत्या पण येतो. सत्या म्हणतो, "काय झालं?" तर आता लगेच म्हणतात, "काही नाही मंजिरी मॅडम, तुम्ही आजारी होतात ना, त्यामुळे भेटायला आलेत तुम्हाला, धरा बिस्किटचे पुडे." तर मम्मी साहेब लगेच म्हणतात, "द्या द्या इकडे, द्या द्या." तर आता त्या म्हणतात की, "कधी यायचं ड्युटीवरती? न सांगता घरी राहता, काही वाटत नाही का तुम्हाला? काही सरकारी नोकरी आहे ती, ती काय आहे तुम्हाला काय माहिती आहे का? सरकारी नोकरी सोडून धर्मशाळा नाही आहे ती," असं म्हणतात. आणि मंजूला ओरडतात. आता सत्य म्हणतो, "अहो वाघमारेंचं दुखतंय, त्यांची तर काळजी बघा ना तुम्ही. आणि हे बघा, वाघमारे खोटारड्या किंवा काही हे नाही आहे आणि कोणाला फसवत नाही त्या. अख्ख्या साताऱ्यात जाऊन कुठं पण बघा, वाघमारे किती हे आहेत, खरंच वाघमारे सत्याच्या बाजूने चालणारे आहेत," असं म्हणतात. तर आता ती म्हणते की, "तू बाजू मांडणारा वकील आहेस का तिचा?" असं म्हणतात. आणि आता त्या म्हणतात, "लवकर आवरू नये, मी तर बसते तोपर्यंत." तर आता मंजू आवरायला जाते आणि आता सत्या मंजू मागे येतो. तर आता मंजूला म्हणतो, "वाघमारे नका जाऊ, तुम्ही असं का करताय?" तर मंजू म्हणते, "सत्या, मला जावंच लागेल." आणि आता सत्या म्हणतो, "बघतोच मी येईला ह्या तुमच्या मॅडमकडे, सिनियरकडे." आता लगेच सत्या खाली येतो आणि आता म्हणतो की, "काय हो, अहो तेवढ्या आजारी आहेत आणि त्यांना का घेऊन चाललाय तुम्ही कामावरती? तुम्ही ऐका बरं का, हे बघा तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे, आणि हे बघा साताऱ्यामध्ये कुठे पण जाऊन बघा तुम्ही." तर ती म्हणते, "माझ्याकडे एवढा फालतू वेळ नाही आहे कुठे पण जाऊन बघा नाही करायला, बघल मी वेळ भेटल्यावर." तर आता लगेच म्हणतो की, "वाघमाऱ्यांसारख्या इन्स्पेक्टरचं तुम्हाला कौतुक बघण्यासाठी, कर्तव्य बघण्यासाठी तुम्हाला सुट्टी काढून जावंच लागेल, वेळ काढून जावं लागेल," असं तो म्हणतो. आणि आता मंजू तिथे येते. आणि आता मंजू म्हणते की, "हे बघा, चला तयार आहे मी." आणि आता मंजू आली निघते. सत्या म्हणतो, "थांबा वाघमारे, अहो कुठे चाललाय तुम्ही?" त्या म्हटल्या आणि लगेच चालल्यात. तर आता मंजू मध्ये सत्या, "नाही, मला माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी जावंच लागेल," असं म्हणतात. आणि आता जी मंजू आहे तिथून तशीच निघते. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.